बापरे, हे बिग बॉस आहे की काय आहे यार? ह्या बिग बॉस सीझन 6 मध्ये ट्विस्ट तर नाही, पण बाकी सगळं बघायला भेटायला लागले. एवढी भांडणं आणि कशावरून पण काहीही कारण. मला तर वाटते हा टास्क म्हणजे जे ह्या बिग बॉस मध्ये आता टास्क होणार आहेत ना, ते एकही कम्प्लीट होणार नाही, कारण यांचे भांडणं संपत नाहीत. मला वाटतं की आरबी सर पण ना थोडं समजून घेतलं पाहिजे. तर चला मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळ्याच गोष्टी बोलणार आहे. आरबी सर, रुचिता, दीपाली मॅम, हे सगळ्या गोष्टी बोलणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला लास्ट पर्यंत बघा आणि न स्किप करता बघा, तेव्हाच तुम्हाला व्हिडिओ समजेल. आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि लाईक केला नसेल तर लाईक पण करून घ्या. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया लगेच. मित्रांनो, आरबी सरांचं पण थोडस चुकीचं वाटतं, कारण की बिग बॉसची प्रॉपर्टी आहे ती बिग बॉसची प्रॉपर्टी आपण तोडू फोडू शकत नाही. आणि ज्यावेळेस आरबी सरला राग येतो त्यावेळेस आरबी सर डायरेक्ट फेकून देतात. मला तर हे कुठेतरी अनफेअर वाटतं. नॉर्मली राग सगळ्यांनाच येतो आणि राग करणलाही आला होता, पण करणनेही कुठेही फेकून दिला नाही, काय दिला नाही. तन्वीलाही राग येतो, तीही काही नाही करत. रुचिताला येतो, रुचिताही काही नाही करत. अनुश्रीला पण येतो, अनुश्री पण नाही करत. पण फक्त एकमेव व्यक्ती आहे बिग बॉस मध्ये की तो तोडफोड करू शकतो. आय डोंट नो की त्याचं कारण काय आहे ते. करण थोडं वेगळं बोलतोय, कारण की करण बोलतोय ती वुमन कार्ड खेळत आहे, वुमन कार्ड खेळत आहे. ती वुमन कार्ड खेळत नाहीये. पहिली गोष्ट, फालतू हा शब्द आरबी सरांकडून आला होता आणि तो आता आरबी सरांच्या पुढे गोड गोड बोलून त्यांच्या साईडने चांगलं दिसायचा प्रयत्न करतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, तुला तिने मारला नव्हता, नॉर्मल धक्का लागला असेल, ती पण असं पीठ फेकते वेळेस, बाकी काहीच इश्यू नव्हता. एवढा इश्यू तिच्यावरती तुम्ही चिडून बोलताय सगळेजण. तर तर रुचिताची काही गलती नाही. रुचिताला पण तुम्ही चिडवताय आणि तिला राग भरवताय. ती राग भरल्यानंतर ती बॅड वर्ड यूज करते आणि ज्यावेळेस ती यूज करते त्यावेळेस ती खूप म्हणजे खूप रागात असते आणि नंतर सॉरी पण बोलते. करणला जसं सॉरी बोलले तसं सगळ्यांना सॉरी पण बोलते. फक्त ती गेम पुरतं ठेवते, नंतर विसरून जाते. पण तुम्ही हे पर्सनली सगळेजण नंतर पण चर्चा करता, तशी रुचिता करत नाही. मला एक गोष्ट कळत नाहीये की सगळेच बिग बॉस मध्ये जेवढे पण आता कॉन्टेस्टंट आहेत ते सगळे योग्य आणि चांगले आहेत, फक्त रुचिता वेगळी आणि वाईट आहे, असं का? सगळ्यांना हाच प्रश्न पडतोय की रुचिताच फक्त वाईट का, फक्त तिच्या बोलण्यावरून. कारण की मित्रांनो, तिला भडकवत आहे ते लोक, तिला बाहेर घालायचा प्रयत्न करतायत. सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट प्लेअर म्हणलं तर रुचिताच आहे आणि रुचिताच राहणार. ती अशामध्ये बाहेर जाणार नाही. मला तर वाटत नाही की ती बाहेर जाईल म्हणून, कारण तिचं पण ऐकून घेतलं पाहिजे थोडं. आणि तिला कोणीच बोलू देत नाही. तिच्या पुढे बडबड बडबड करणार, मग ती येणार रागाला, मग ती जोरात बोलायला जाते आणि जोरात बोलल्यानंतर सगळे बोलतात की रुचिता बोलते, रुचिता शिव्या घालते, रुचिता अशी, रुचिता तशी. ह्या सगळ्या गोष्टी होतात. मला तरी आवडल्या नाही. तिचं पण ऐकून घ्या, ती काय बोलते ते पण बघा, मग निर्णय करा काय करायचं ते. प्रभूची रणनीती जी होती की ज्याला कॅप्टन्सी करता येत नाही अशा व्यक्तीला कॅप्टन बनवायचं आहे, पण प्रभूचं कोण ऐकतच नाही. प्रभूचं काहीच ऐकत नाहीत हे लोक. प्रभूला फक्त आणि फक्त लिंबू टिंबू ठेवलंय का काय, मला तर असं वाटते. प्रभू ह्या टीम मध्ये आला तर प्रभूचं ऐकतील तर, पण प्रभूचं त्या टीम मध्ये कोणच ऐकत नाही. मला हा तन्वीचा शब्द आवडला, दादा मी तुला प्रॉमिस केलते आणि मी तिथे भरपूर प्रयत्न केला रोशन दादाला कॅप्टन बनवण्यासाठी, पण त्याने मला ऐकले नाही. मी प्रॉमिस केलं तर मी माझं कर्तव्य निभवलेलं आहे. मला हे खूप म्हणजे खूप आवडलं तन्वीचं. एक नंबर तन्वीने काम केली आणि खरंच तन्वीने बोलली पण होती मला रोशन दादाला बनवायचं आहे म्हणून. मित्रांनो, आता टोळीचा विषय सगळेजण बोलत होते, टोळी तुटणार, टोळी तुटणार. टोळी तर अशा तुटणारच नाही. आता जे भांडण झाले विशाल आणि अनुश्रीमध्ये, जे खेचाखिची झाली, त्याच्यावरून तर टोळी तुटणार नाही, कारण की टोळी एकदम मजबूत आहे आणि टोळीमध्ये पॉवर अशी आहे ना, ते एकमेकांसोबत विरोधात असतील तर भांडतील पण लगेच एक होतील, अशी पॉवर आहे. कारण की झुंडसारखं नाही, झुंडमध्ये नॉर्मल भांडण झाले की ते लगेच वेगळे होतात, पण टोळी नाही तुटणार. टोळीला तुटताना बघायची आशा ज्यानं बाळगलंय ना, त्यानं तेच आशा बाळगत राहावा, कारण की टोळी एवढ्यात तर तुटणारी नाहीये.